उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव व ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषक 2026 चे पर्व पाहायला मिळतोय आणि आज या स्पर्धेचा चौथा दिवस रात्र चौथ्या दिवस रात्रीमध्ये आपण सामना पाहतोय दोन संघामध्ये जाणता राजा कासगाव च्या विरोधात टीम कुडसावडे या दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि आता पुन्हा एकदा एकमेकांसमोर हे दोन संघ उभे टेकल्या सलामीची जोडी मैदानावरती आलाय जाणता राजा कासगावची स्ट्राईकला पाहतोय आपण राज राणे आणि वैभव चतुरे टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवनाथला पाहतोय चला 4 ओव्हरचा मॅच आहे चला आता प्रॅक्टिस नको तर सापाड संघाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आपलं स्वागत पहिलाच बॉल लेग स्टंप वरून जात असताना पाहायला मिळतो आपल्याला पाहायला ब्रश झालाय बॉल त्यामुळे चेंडू आलाय डॉट पहिला बॉल डॉट फेकला जातोय 4 षटकांचा सामना पहिला एकमेव पॉवर प्लेचं षटक फटका येते या हवेत केल्यात नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडतोय एक जामेल फिल्डर दूरवरती होते मात्र अगदी वेगाने चेंडूवरती आले तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी या दोन फलंदाजामध्ये होता दोन्ही संघांचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढला असेल आता कारण एक एक सामना जिंकल्यानंतर तुमचा आत्मविश्वास आणि कासगाव संघाने मगाशी कमालच केली अनबिलीव मॅच 25 धावाचं संरक्षण केलं 30 बॉलमध्ये लीडिंग एज बॉल हवेत आहे पाठीमागे पकडला गेलाय पहिला धक्का कासगाव टीमला निराशजनक कामगिरी वैभव चतुरे बॅक टू द पॅव्हेलियन मात्र उर्फ बाळ्या मामा आपल्या ठाणे जिल्ह्याचे खासदार साहेब भिवंडीचे सन्माननीय बाळमामा मात्रे यांच्या नावाने स्पर्धा तुम्हाला पाहा मिळते आणि मुरबाड विधानसभेचे विद्यमान नगरसेवक विकासाचे महामेरू सन्माननीय किसनरावजी कतोरे साहेब यांच्या नावाने सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन फुल टॉस बीड्स आलेत बॅटर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र येते इट्स नो बॉल अंपायर सिग्नल आमदार यस चला आता नो बॉल आहे अंपायर यस 1+1 2 धावा 2 धावा मिळाल्या इथे बाय 1 गेट 1 अशा धावा मिळत असताना फ्रीडचा बॉल होता मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे चेंडू बॅकफुट पॉइंटला जात असताना तोपर्यंत एकेरी धाव मिळते एक्के धाबेसाठी संघर्ष करावा लागतो अद्यापपर्यंत एकही मोठा पडका नाही आहे कासगाव टीम पहिल्या सामन्यात सुद्धा बॅटिंग निराशजनक केली मात्र बॉलिंग आणि फिल्डिंग अतिशय चांगली राहिली या टीमची त्यामुळे त्यांना आता या धावा बनवाव्या लागतील सुधाकर स्ट्राईकवरती पुन्हा एकदा डॉट चांगला बॉल पडल्यानंतर मात्र सरळ निघून जातोय मगाशी नो बॉल होता त्याच्यावरती सुद्धा मोठा पडका पाहायला मिळाला नाही आहे त्यामुळे आत्ता सुद्धा डॉट बॉल आलाय धाबा फक्त 4च आहेत या स्कोरबोर्डवरती 4 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात बॅकफुटला जाऊन बॉलला उडवलाय फिल्डर शॉट कव्हरला झेल टिपला जातोय आणखीन एक धक्का लागलाय 4 या धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद
2 धक्के लागले, 2 विकेट गेल्यात, 4 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर श्रीधर आलाय. राज राणे अद्याप मैदानामध्ये आहे आणि गोलंदाज तेजस ओव्हर नंबर 2. 4 षटकांचा सामना आहे. पहिला पावा एकमेव पॉवर प्ले होते जेथे चांगली गोलंदाजी केली गोलंदाजाने. याच दरम्यान क्रीडानगरीमध्ये परिसरातील कासगाव, गोरेगाव, ढवळेपाडा, वागणी, सामटोली, जोवेली आणि या परिसरातील जे ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील सर्व लाडक्या मान्यवरांना विनंती आहे, आमची नजर कदाचित आपल्यापर्यंत जर पोहोचली नसेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. आपण सर्वांनी मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. येस, ओव्हर टू यू जगदीश सर. थँक्यू. चला मॅचमध्ये जाऊया आपण. ओव्हर नंबर 2 बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, बॉल चाललाय, आता बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय मात्र रोखलंय. 2 धावा झाल्यात आणि आता तिसरी धाव घ्यायची होती. थ्रो अगदी ॲक्युरेट आलाय त्यामुळे 2च धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. कासगाव संघाला सुवर्ण संधी. कोणत्याही खेळाडूने जर षटकार टोकला तर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. पहिला सामना जिंकला तेव्हा याच संघाला तब्बल 21,000 रुपयाचा कॅश प्राईज मिळालं. आमचे हरेश शेठ पंढरीनाथ राऊत यांच्या वतीने 6,000 रुपये होते, कमिटीच्या वतीने होते. उर्वरित पैसे एकूण 21,000 रुपयाचा कॅश प्राईज मिळालं होतं. फटका बेगाने खेळण्याचा प्रयत्न, जागेवरती उभा राहून राज मात्र दोन्ही मामाबाचे येत असताना. चला आमचे कॅमेरामॅन आहेत, कधी कोणावरती कॅमेरा फिरवतील हे सांगणं फार कठीण जातोय. मात्रे ब्रदर्स बिगिट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्टर दूरवरती रावल्यात. 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसरे धाबेसाठी निघाल्यात आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. अद्यापर्यंत एकही मोठा पडका नाही आहे. जेथे गरज आहे टीमला मोठे पडके खेळावे लागतील. राजसारखा फलंदाज मैदानामध्ये. श्रीधर आला, अद्याप त्याला खातं खुलं करायचं आहे. 2 विकेट गेल्यात लवकर पहिल्याच ओव्हरमध्ये, त्यामुळे धाबा आता थोडेसे कमी पाहायला मिळतात. 4 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जी पोलमधून, जी ग्रुपमधून सी शेलारपाडा बी च्या विरोधात श्रीशा कुशल स्पोर्ट सापाड या 2 टीममध्ये. एकदा मिसफील्ड झाली, 102 मध्ये रूपांतर होत असताना 2 धाबा गरज आहे धाब्याची आता तुम्हाला कासगाव टीमला. मागच्या सामन्यात जरीच तुम्ही जरी धाबा कमी केल्या असल्या तरी सुद्धा तसं चित्र आता वारंवार पाहायला मिळणार नाही आहे, कारण तेव्हाचा संघ वेगळा होता. आता नवा संघ तुमच्या समोर आहे, त्यामुळे तुम्हाला 4 ओव्हरमध्ये धाबा बडवाव्याच लागतील. फक्त 10 धाबा आहेत. फटका येथे चांगला हवेत आहे, बॉल डीप मिड विकेटला, झेल ड्रॉप. एकच धाव मिळाली आहे, झेल सुटला आणि त्यानंतर 1 धाव मिळत असताना चला 11 धाबा. एज आहे, बॉल चाललाय पाठीमागे, पुन्हा एक धाव मिळाली आहे. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फक्त 12 झाल्यात. 2 ओव्हरमध्ये 6 चेंडूंचा खेळ समाप्त, 12 धावा. प्रत्येक षटकारासाठी
किरण शेठ राऊत यांच्या वतीने 1000 रुपये जाणता राजा कासगाव या टीमला. त्यासाठी तुम्हाला प्राइज लावलं गेलं, मात्र अद्यापर्यंत 12 धावा बनल्या गेल्यात. श्रीधर अद्यापर्यंत 1 धावेवरती खेळतोय. राजने 9 धावा बनवल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चला मॅच सुरू होतं आता. ओव्हर नंबर 3 मध्ये तेजसला पाहतोय. टीम कुडसावळेच्या वतीने 4-4 षटकांचा सामना आहे. चला डीके 5 घ्या, जास्त वेळ नका करू. पुन्हा एकदा लेडिंग एज छेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला जातोय. आणखीन एक धक्का लागलाय तिसरा कासगावला. परिस्थिती होती ना, तशीच परिस्थिती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा कासगाव टीमचे. मात्र तेव्हाची वेळ होती घड्याळामध्ये 5:50 झाली होती आणि आताची वेळ वेगळी. आता 7:50 झाल्यात. हा फरक होता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला हा चांगला फटका केतन मात्र स्टाईलने बॉलला पाठवलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव कंप्लीट. सेकंडला संधी मिळाली आहे आणि 2 धावा कंप्लीट करत असताना धावा झाल्या त्या 14. तिसरं षटक अद्यापर्यंत एकही चौकार षटकार नाही आहे. किरण शेठ राऊत यांच्या वतीने 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. त्यामुळे तुम्हाला षटकार कधी येईल मारावाच लागेल. मग तो कधी येईल याची वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल. कारण संधी आता या कासगाव टीमला एखादा षटकार कॅश प्राइज मिळेल तुम्हाला आणि धावांची तर गरज आहे. अशा वेळेला पाहतोय आपण धावा फार कमी आहेत. फक्त 14 धावा आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. स्ट्रॉंग अपील केलाय. कीपर भरपूर जोरदार अपील होतं. याच दरम्यान आदरणीय रवींद्रदादा खंबाळे आणि प्रफुल्लदादा चतुरे आणि दत्तादादा टेंबे शुभ आगमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागत. दत्तादा या, स्वागत आहे आपलं. आपली स्पर्धा आहे ग्रामस्थ मंडळ कासगाव. या आपण मंचावरती. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्लॅश केलाय. बॉल अब येत आहे. फिल्डर पुढे आले म्हणजे तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. या 2 धावा एकवटल्या गेल्यात. एका दुक्का धाब्याने मात्र स्कोरबोर्ड पुढे चाललाय. सध्याच्या स्थितीला पाहतो आपण 16 चेंडूंचा खेळ संपलाय. 16 धावा आहेत. ना चौकार ना षटकार. फक्त स्लो क्रिकेट पाहायला मिळतोय. जेव्हा चौकार षटकार येत असतं तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा आनंद होतोय.
आणि आताच्या स्थितीला पाहिलं तर फटका येते चांगलं आहे. आत्ता चौकार की षटकार पाहावं लागेल. DK सर 1 बाउंड 4. स्पोर्ट्स शिष्या 11 सापाड संघ या ठिकाणी उपस्थित राहिलाय. त्यामुळे आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय पिंट्या शेठ पाटील, आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती या. गेली कित्येक वर्ष टीम समवेत राहिले, टीमचे पुरस्कर्ते राहिलेत सापाड टीमचे. पिंट्या शेठ पाटील यावं आपण. सलग 14 वर्ष या संघात समवेत राहिल्यात. सातत्याने संघ अडचणीत असो, संघ फॉर्ममध्ये असो, इन्फॉर्म असो, ह्या डाऊन असो, तरी सुद्धा त्या संघाची साथ सोडली नाही आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व पिंट्या शेठ पाटील, आपले हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 21 धाबा स्कोरबोर्डवरती. 21च्या मोबदल्यात 3 विकेट गमावल्यात. शेवटचं षटक आहे. आता धाबा येणं फार गरजेचं असेल टीम कासगावसाठी. चला कुरसावरे संघ, जास्त वेळ करू नका, तुमचा वेळ होत आलाय. तर विनोदजी भगत यांचं आगमन झालं, आपलं स्वागत आहे, यावं आपण. चला शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज पवनला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला, तोच पवन मैदानावरती. स्ट्राईकला पाहतोय आपण समाधान. चला आता शेवटचा अंतिम षटक आहे. फटका इथेही चांगला, डीपेक्षा कबरला. गॅप खूप मोठा आहे, मात्र 3 फिल्डर आल्यात. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा वेळ होता समाधानकडे. या 2 धावा एकपटल्यात. या ओव्हरमध्ये जरी 10-12 धावा आल्या तरी एक फायटिंग स्कोर होईल. कारण आता धावा तुम्हाला बनवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. चला शेलारपाडा बी टीमचे कॅप्टन आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचे आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यावं लागेल. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल बराच वेळ हवेत होता, मात्र आता एकच जमेल. आणि आता रनआउट. गरज होती का? चांगला खेळ चालला होता, रनआउटची विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. चला प्रतीक राऊत आल्यात आता नवीन बॅटर. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेलारपाडा बी टीम, चला आपण रिपोर्टिंग करा. लेग स्टंपला होता बॉल, पाबला गेला होता. यष्ट्यांच्या भरून जात असताना अंपायरकडे कडाक्ष नजरेने पाहिलाय बॅटरने, मात्र राजने पाहिजे तशी कामगिरी केली नाही आहे. 9 चेंडूमध्ये फक्त 9 धावा बनवल्यात. चला आता शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र जमत नाहीये त्याला. एक धाव मिळते.
या शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मोठा फटके आलेच नाही आहेत, फक्त एकच चौकार आला मगाशी समाधानच्या बॅटमधून. आणि षटकारासाठी प्राईज होतं किरण शेठ राऊत यांच्या वतीने 1000. मात्र अद्यापपर्यंत एकाही खेळाडूला ते जमलं नाही. आता 2 चेंडू राहिल्यात, एखादा तरी मोठा फटका येणं अपेक्षित राहील. फटका चांगला आहे, फिल्डर पुढे आल्यात, मात्र तोपर्यंत 2 धाबा. तिसरे धाबेसाठी निघाल्यात आणि 3 धाबा कंप्लीट करत असताना 4थी धाव पूर्ण होईल का? आणि आता खेळाडू रनआउट. बॉल आहे, 4 धाबा घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाले. धाबा एकूण आहेत त्या 28. हा ड्रोन पाहू शकता तुम्ही ओमसाई MTCच्या माध्यमातून. हा ड्रोन च्या माध्यमातून या स्पर्धेचं अगदी क्षणचित्र टिपलं जाईल. आमचे कुणाल म्हात्रे फाउंडर आहेत आणि आमचे ड्रोनवाले अक्षय म्हात्रे ब्रदर्स, कॅमेरामॅन. चला आता शेवटचा बॉल आहे टॉससाठी या सेलारपाडा बी. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, गरज होती का या ठिकाणी? रनआउट चालत खेळाडू आणि फक्त 28 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय. आणि 29 धावेची गरज असेल ती मात्र कुडसावरे ह्या टीमला. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊ, कारण सापा टीमचे कॅप्टन आलेले आहेत, त्यामुळे आपण शेलारपाडा बी. हा ड्रोनच्या माध्यमातून आमचा मुख्य व्यासपीठ दाखवला जातोय. स्टेजवरती भरपूर गर्दी, त्यानंतर मैदान ड्रोनच्या माध्यमातून. चला ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं सर्व क्षणचित्र टिपलं जातोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स, डीजे लाईव्ह. हाँ हरेश राऊत यांना विनंती करेन की आपण मंचावरती सन्माननीय व्यक्ती बाबूशेठ डबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. भाऊ डबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार करूया मंचावरती. चला आमच्या स्पर्धेचे आयोजक हरेश राऊत यांच्या शुभ हस्ते येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्याचबरोबर योगेशजी टांगे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सत्कार करू या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा पाहतो आपण जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव ची स्पर्धा आहे. किरण शेठ राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि आमचे हरेश शेठ राऊत
यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. चला बॅटर, चला आपण आता मॅचला सुरुवात करू. या Check. चेक. चला ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचा व्ह्यू टिपला जातोय. अतिशय चांगला ग्राउंड पाहतोय आपण. सर्वांचं लक्ष वेधून घेणारे लक्षवेधी ग्राउंड आहे आणि असंच सर्वांचं लक्ष पाहतोय आपण. ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जातात या स्पर्धेची. खरं तर आज चौथी रात्र आहे आणि या चौथ्या रात्रीमध्ये स्क्रीनवरती पाहू शकता लक्षवेधी स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामना सुरू होता आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये या आवाज ऐकूया आपण. आवाज भिवंडीचा, आवाज समीर ठाकरे यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर. कुडसावरीच्या विपक्षामध्ये लढत तुम्ही सध्या पाहतायत. कासगाव या दोन संघांदरम्यानची लढत आहे. या कासगाव टीमनं 5 ओव्हरमध्ये 25 धावांचं संरक्षण करण्याचा भीम पराक्रम या स्पर्धेमध्ये केला आणि पुन्हा तेच टार्गेट 24 धावांचं लक्ष दिले. परंतु आता 24 बॉल असतील कुडसावरीच्या विपक्षामध्ये लढत आणि सध्या आपण 6 फ्रेममध्ये अँगल्स जे वेगवेगळे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहेत ओमसा MTC live.in च्या माध्यमातून. हो, यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. चांगला बाउन्स प्राप्त केला. मागे फाईन लेगच्या दिशेने बॉल येतो आणि त्याच दरम्यान एकही धाव मिळाली नाही आहे. चांगला कमबॅक गोलंदाजाच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर आणि हा विहंगम दृश्य बट हा व्ह्यू एरियल व्ह्यू तुम्ही पाहताय त्या क्रीडांगणाचा. अगदी वर्तुळाकार हे क्रीडांगण, डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आहे क्रीडांगण, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे क्रीडांगण, धर्मवीर मैदान, बदलापूर कर्जत हायवे कासगाव. आणि या क्रीडांगणावरती आमदार चषक 2026 थरार तुम्ही पाहतायत. 24 लक्ष आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला मिडॉनला फिल्डर. ओ हो, थोडीशी मिस्टेक आपल्याला बघायला मिळाली. अदरवाईज इथे फलंदाज धाव देऊ शकला असता. एक रिस्की सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली आणि या सिंगलनं टीमची टोटल आता आपल्याला बघायला मिळते धावफलकावरती 2 धावा. 24चं टार्गेट आहे. 24 चेस डाऊन आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण मेघनाथ आणि पवन लिंगे ही जोडबोली आपण पाहतोय. हर्षदनं षटकाला सुरुवात केली. पारितोषिकांचा वर्षाव खऱ्या अर्थानं झाला होता पहिल्या मॅचमध्ये ज्या वेळेला 25 धावांचं संरक्षण या कासगाव टीमनं केलं. यावेळेला पुन्हा एकदा स्मॅश करण्याचा प्रयत्न थ्रू द एक्स्ट्रा कव्हर्स. डीप मधून फिल्डर येतात. फक्त मिळेल सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. आणि या मॅचमध्ये मजा येणार आहे. जर पॉवर प्लेमध्ये कमीत कमी हर्षदनं धावा खर्च केल्या, लवकरात लवकर खेळाडू बाद केले, अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिले तर डेफिनेटली मजा येणार आहे. आणि या दृश्य आपण पाहतोय ड्रोन कॅमच्या सहाय्यानं टिपण्यात आलेले क्षणचित्र या स्पर्धेचे अगदी दुधी प्रकाशामध्ये नाहून निघालेले क्रीडांगण तुम्हाला बघायला मिळते. 3 धावा आहेत धावफलकावर. 3 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पवन स्ट्रायकिंग एंडला दोन्ही टीमनं एक मॅच जिंकली, परंतु आव्हान सध्या तरी सोपं दिसतंय कारण 24 धावांचं लक्ष आहे कुडसावरी टीमच्या समोर. येस 29चं लक्ष आहे. 29चं लक्ष आहे. 28 धावा पहिल्या इनिंग मध्ये झाल्यात. आणि इथे आता आपण पाहतोय की हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुन्हा एकदा पवन स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये सध्या 3 वर खेळतोय. 100च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली आहे. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी हर्षदची. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. एक चांगलं षटक सध्या घडतंय
आणि पॉवर प्लेमध्ये जर कमीत कमी धावा आल्यानंतर आपण चर्चा तीच करतोय की मॅच आणि या मॅचला मजा येणार यात तीळ मात्र शंका नाही. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा फुल टॉस. इथे चुकी केली आहे गोलंदाजानं, परंतु फलंदाजाला प्रॉपरली टाइम करता आलं नाहीये. डीप मधून मिड विकेटच्या फिल्डर येतात बॉलवर. आली आहे सिंगल आणि याचबरोबर या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती पहिल्या षटकाचा केस संपला. एंड ऑफ द पॉवर प्ले. टीमची टोटल फक्त 6 विदाउट एनी लॉस. कुडसावरे टीम आणि जाणता राजा कासगाव बॅक इन द गेम नाव. पूल पाहायला मिळाला, पॉवरफुल पाहायला मिळाला, षटकार आलाय आणि बाईक्स तुम्ही पाहतायत. सध्या जयेश टेंबे, हर्षद टेंबे सुद्धा त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतायत की या स्पर्धेमध्ये आणखी काय आपल्याला करायला हवं. परंतु आमदार चषकामध्ये कुठलीही कमतरता नाहीये. ज्या प्रकारचं आयोजन, राजचं स्वागत केलंय. ओ पुन्हा त्याच दिशेने खेळायचं होतं, परंतु इथे चांगल्या लेंथवर बॉल, लेंथमध्ये बदल केलाय थोडासा. पुढच्या लेंथवर चेंडू बघायला मिळाला आणि षटकारानंतर राजच्या वतीनं कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. राज खांबाले सध्या गोलंदाजी करतोय आणि धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 12 धावा, 12 विदाउट एनी लॉस. मेघनाथच्या बॅटमधून सिक्सर पाहायला मिळालाय. पवननं चांगला खेळ साकारलाय. ओ यावेळेला थोडंसं लो राहणारा बॉल, परफेक्ट फुल लेन ड्राईव्ह करायचा होता. ओ धावपाचा देखील प्रयत्न ते केला आणि आता ओव्हर थ्रो झालाय. आणखी एखादी धाव मिळेल का, परंतु नाही, फक्त मिळते सिंगल आणि या सिंगलनं स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 13 धावा. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही हे दृश्य पाहतायत. आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि VIP शामियाना. जाणता राजा, युग पुरुष, राजेशू छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज आपण पाहतोय की त्याच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं क्रीडा मंडळ आणि VIP डाईज, VIP शामियाना तुम्ही पाहतायत. या विभागाचे भाग्य विधाते, लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार माननीय श्री किसनजी कतोरे साहेबांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन. पुढचा बॉल राउंड द विकेट, पुन्हा ऑन द राईट्स. याही वेळेला मोठा फटका. देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भीम टोला, वज्र टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. सिक्सर.
परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच सोपं नाही आणि काहीच कठीणही नाही. आपण नेहमी म्हणत असतो ना की कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देणार नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण आजच बघितलं की पहिला सामना जिथे 25 धावा 5 ओव्हरमध्ये बनवता आल्या नव्हत्या आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की चेसिंग थोडंसं इझी वाटलं आणि थर्ड मॅचमध्ये तोच संघ ज्या टीमनं 25 धावा 30 बॉलमध्ये वाचवल्या तो संघ आता 29 धावा 24 बॉलमध्ये वाचवत असताना थोडंसं संकटामध्ये सापडलाय. म्हणून या खेळामध्ये आहे ना हा खेळ कधी तुम्हाला हिरो बनवेल तर कधी तुम्हाला झिरो बनवेल. गोलंदाजी करण्यासाठी श्रीधर आलाय. पहिला बॉल कट करायचा होता. ऑन दी टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोर ऑफ द विकेट परंतु आलाय डॉट बॉल. याच प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील आणि अशाने काय होणार माहिती आहे की फलंदाजांवरती डॉट बॉल टाकून तुम्ही फलंदाजावर दबाव टाकू शकता आणि त्या दबावातून विकेट प्राप्त करू शकता. या क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुम्हाला दरवेळेला प्लॅनिंग्स कराव्या लागतील. प्लॅनिंगला एक्झिक्यूट करावं लागेल तेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल. कारण हा ताकदीचा खेळ जेवढा आहे ना तेवढाच युक्तीचा खेळ देखील आहे. शक्ती आणि युक्ती तुम्हाला नक्कीच लढवावी लागते. पुन्हा कमी गतीने टाकला. याही वेळेला हुक करायचा होता. आणखी एक डॉट बॉल. आता रन बॉल इक्वेशन 12 मध्ये 10 करायच्या होत्या. आता 10 मध्ये करायच्या 10 धावा. हा खेळ क्रिकेटचा आहे. बॅक टू बॅक 4 बॉल डॉट आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 2 लगातार डॉट बॉल आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये लगातार सुरुवातीचे 2 डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळालेत आणि आता येणारे 10 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये केलाय कमबॅक. पलटवार. चला टॉस साठी रेडी राहायचं आहे. शेलारपाडा वर्सेस कुशाल 11 सापाडे. सापाड्यान शेलारपाडा. चला दोन्ही कॅप्टन. पुढचा बॉल 10 मध्ये 10 ओव्हर पिच आणि आता लॉफ केलाय आणि सरळ क्षेत्ररक्षक ओ हो मोका भी दिया और चक्का भी दिया. कॅच सुटलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार करू. योगेशजी कानगे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस करू. शेलारपाडा बी. चला आणि त्याचबरोबर कुशाल स्पोर्ट श्रीशा 11 सापाड या 2 टीममध्ये सामना असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आमचे योगेशजी यांच्या हस्ते आपण करतोय टॉस. टॉस होतोय आणि याच दरम्यान सामना देखील फिनिश झालाय. अभिनंदन कुडसावरे टीम. हाडले कासगाव. काटालाय टॉस. सापाड टीम टॉस जिंकलाय. कशाला प्राधान्य द्याल?